नमस्कार मित्रो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत आता घराऐवजी 1,65,000 रुपये निर्वाह भत्ता या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे। या संदर्भात परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तर कोणत्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत घराऐवजी आता 1,65,000 रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। चला तर पाहूयात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घराऐवजी आता 1,65,000 रुपये निर्वाह भत्ता नेमका कोणत्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे। तर परवा मंत्रिमंडळाने काय नेमका निर्णय घेतलेला आहे पहा। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी 1,65,000 निर्वाह भत्ता, त्यामध्ये बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा 1 वर्षासाठी ब आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त, तर बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा 1 वर्षासाठी 3,000 रुपये म्हणजे 36,000 रुपये दरमहा दिले जाणार आहेत आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त 50,000 रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे। त्यानंतर वाहतूक भत्ता, त्यामध्ये प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला वाहतूक खर्च म्हणून 50,000 रुपये दिला जाणार आहे। त्यानंतर पशुधन असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना द्यावयाची आर्थिक मदत म्हणून गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एक वेळची आर्थिक मदत म्हणून 25,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर कारागीर किंवा छोटे व्यापारी यांना एक वेळचे अनुदान म्हणून ₹50,000 रुपये निर्वाह भत्ता हा दिला जाणार आहे। त्यानंतर पुनर्स्थापना भत्ता म्हणून घर बदलल्यानंतर एक वेळची पुनर्स्थापना भत्ता हे 50,000 रुपये दिलं जाणार आहे। ही दर्शवण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च प्रति भूखंड प्रमाणे व त्या व्यतिरिक्त त्यावर 25% वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिली आहे। ज्या बाधित गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही, अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला परत करण्यात येईल, म्हणजे ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला असे त्यांना ते परत करण्यात येईल। त्यानंतर पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजा रोहनखेड व मौजा पर्वतापूर तालुका जिल्हा अमरावती या गावातील, तसेच काथेरी लघु पाटबंधारे योजना तालुका महाड जिल्हा रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी देण्यात आली आहे। या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिगणना करणे, निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत 1,65,000 रुपये निर्वाह भत्ता या लाभार्थ्यांना आता दिला जाणार आहे। या संदर्भात परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर ही होती एक महत्त्वाची अशी अपडेट। ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।